बिर्याणी कोणतीही असो, त्या बिर्याणीची चव ठरते ह्या त्याच्यात टाकलेल्या बिर्याणी मसाल्यामुळे। आज आपण एक घरगुती बिर्याणी मसाला बघणार आहोत। तो बिर्याणी मसाला तुम्ही बिर्याणीमध्ये टाकला तर तुमची बिर्याणी ही छान होणारच आहे आणि हा मसाला अगदी 6 महिने आरामशीर टिकतो। त्या बिर्याणी मसाल्यापासून तुम्ही चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, पनीर बिर्याणी, व्हेज बिर्याणी, जगातल्या जितक्या बिर्याणी सर्व प्रकारच्या बिर्याण्या बनवू शकता। एकदम करायला सोपं आहे, फक्त परफेक्ट प्रमाण असणं महत्त्वाचं आहे। चला मग आपण ह्या बिर्याणी मसाल्याला सुरुवात करूया। सर्व गरम मसाल्याचं प्रमाण सांगते काय काय घेतलेलं आहे मी ती। आता मी जे काही गरम मसाला घेतलेला आहे ना ते ह्या चम्मचने मोजून घेतलेला आहे। हा पोहे खायचा साधा चम्मच आहे, ठीक आहे। तर आता हे दगडफूल घेतलेलं आहे मी, हे 1.5 चम्मच घेतलेला आहे या चम्मचने। हे बडीशोप आणि जिरं मिक्स आहे माझ्याकडे, तर 2 चम्मच जिरं आहे, 2 चम्मच बडीशोप आहे, हे 2 चम्मच काली मिरी आहे, हे 2 चम्मच दालचिनी आहे, हे 2 चम्मच जावित्री आणि मायपत्री आहे, एक जायफळ आहे, एक अख्खं घ्यायचं जायफळ, हे 2 चम्मच वेलची आहे, छोटी वेलची, बारीक वेलची, लवंग आहे 2 चम्मच, हे 2 चम्मच मोठी वेलची आहे, नग म्हणणार तर हे 10 ते 12 मोठी वेलची आहेत, आणि हे 2 चम्मच स्टार फूल आहे, हे पण 7-8 आहेत, आणि हे धने घेतलेले आहेत मी, हे धने 6 चम्मच घेतलेले आहेत, 7-8 लाल लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला तिखट नसेल पाहिजे तर तुम्ही काश्मीरी मिरची घेऊ शकता। आणि हे तमालपत्र घेतलेले आहेत मी, हे कैचीने कापून घेतलेले आहेत अर्धे अर्धे करून। हे 7-8 तमालपत्र होते, याचे मी 2-2 भाग करून घेतलेले आहेत। चला मग आता आपण सुरुवात करूया बिर्याणी मसाला बनवायला। पॅन थोडा हलका गरम करूया। आता मी याच्यात सगळ्यात प्रथम धने टाकते, वेलची, लवंग, मोठी वेलची, स्टार फूल, दालचिनी, काली मिरी, दगडफूल, जायपत्री, मायपत्री, हे जायफळ आहे, मी अख्खं दाखवलं होतं मगाशी, हे मी आता फोडून घेतलेलं आहे, हे जिरं आणि बडीशोप मिक्स आहे, आणि ह्या मिरच्या। आता हे सर्व मसाले ना आपण सुगंध सुटेपर्यंत मस्त ह्याला ना भाजून घेऊया। गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आणि मस्त त्यातलं तेल रिलीज होईपर्यंत आपण त्याला भाजायचं आहे। मसाले मस्त जरा गरम झाले ना, थोडेसे गरम झाले की आपण त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकूया। बघा आपला मसाला मस्त भाजून झालेला आहे। फास्ट गॅसवर नाही, स्लो गॅसवरती अगदी 5 ते 7 मिनिटं याला मस्त भाजून घ्यायचं आहे। मसाला भाजला आहे की नाही बघायचं आहे। बघा आपले जे धने घेतले होते ते असे चोळून बघितले ना, ते तुटतात हे असे, म्हणजे आपला मसाला जे भाजलेला आहे चांगला। आता हा आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊया, मसाला काढून घेऊया। हा मसाला आपला पूर्णपणे आता थंड झालेला आहे, पुरीच मसाला झाला बघा। असा कडक कडक कुरकुरीत मसाला झाला पाहिजे।
ते सुक्कं कोरडं एकदम मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये हा सर्व मसाला टाकून मस्त याला ना एकदम बारीक पावडर नाही करायची, अशी दरदरी पावडर करायची. जाडसरच असतो बिर्याणीचा मसाला, जाडसरच पावडर करून घ्यायची. हे बघा आपला बिर्याणी मसाला तयार झालेला आहे. आता एका भांड्यामध्ये काढून आपण त्याला थोड्या वेळ ना थंड करायला ठेवूया. थंड झाल्याच्या नंतरच याला आपण भरणीत भरणार आहोत. हा पण एवढा गरम मसाला घेतला होता ना, त्या गरम मसाल्याच्या प्रमाणामध्ये आपला हा पाव किलोच्या वरती हा बिर्याणी मसाला तयार होतो. किती मस्त मसाला झालेला आहे. सुगंध तर एवढा मस्त सुटलेला आहे मसाल्याचा. बघा आपला मसाला तयार आहे. आता आपण हे हवाबंद एक काचेच्या भरणीमध्ये हा मसाला भरून ठेवूया आपण. ही माझ्याकडे एक काचेची भरणी आहे. हा माझ्या बिर्याणी मसाल्याचीच भरणी आहे. याच्यात नेहमी बिर्याणी मसाला बनवून ठेवते, त्याच्यामध्ये मी भरते. हे बघा भरला आहे मस्त. एवढ्या प्रमाणामध्ये हा पाव किलोच्या वरती बिर्याणी मसाला आता तयार झालेला आहे. तुम्ही असा बिर्याणी मसाला घरीच बनवा. बाहेरचा बिर्याणी मसाला आणण्यापेक्षा घरीच बनवा. आणि हा मसाला अगदी 6 महिने आरामशीर टिकतो, त्याला काही होत नाही. माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.